नमस्कार, मी आपल्या सर्वांचं SME चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। पहिली अपडेट, ऑइल प्राइस पुन्हा एकदा पडताना दिसत आहेत। त्याचं कारण हे आहे की आता पीक स्टॉकची गोष्ट वगैरे होत आहे। बऱ्याच वर्षांनी येते युक्रेन रशिया मधला जो वाद आहे तो मिटण्यासारखं आशावादी वातावरण वाढत आहे। हे होऊ शकतं, कदाचित त्यांचे वार सिच्युएशन वगैरे संपताना दिसू शकते। यालाच पाहून काल ऑइल प्राइसेस 1% पडल्या। ब्रेंट क्रूड ऑलमोस्ट 1.14% वगैरे डाऊन झालं। यासाठी यामागे रशिया आणि युक्रेनचे पीक स्टॉक्सचा परिणाम वगैरे सांगितला जात आहे। आपल्यालाही माहीत आहे ऑइल प्राइसेस नेहमी मागणी आणि पुरवठावरच कार्यरत राहतात। आता डिमांडमध्येही काही बदल नाही, पण आता रशिया युक्रेनमधील जर परिस्थिती सुधारत असेल तर सप्लाय वाढू शकतो। मार्केटमध्ये म्हणजे सप्लाय चेंजमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे येत होते या रशिया आणि युक्रेन वारमुळे। आता ते कमी होताना दिसू शकतात। आता जर सप्लाय वाढत असेल व डिमांड ही जसे तसे राहत असेल तर साहजिकच अशा परिस्थितीमध्ये ऑइल प्राइसेस कमी होतात आणि तेच आता ऑइल प्राइसेसमध्ये आपल्याला दिसून येत आहे। रिसेंट डेव्हलपमेंटनुसार US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पने रिवाईल केलं आहे। म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे प्रेसिडेंट जेलेन्स्की या दोघांनीही इच्छा दाखवली आहे पीक स्टॉक इनिशिएटिव्ह करण्यासाठी अँड जी वार सिच्युएशन आहे तीही संपवण्याचा प्रयत्न करतील ते। त्यामुळे कसे मार्केटची सेंटिमेंट वगैरे चेंज होतील ते पाहावं लागेल। आणि जे सेन्शन अँड ग्लोबल ट्रेड टेन्शन आताही सुरू आहे। आता पुढे सर्व लक्ष याकडेच असेल की मिस्टर ट्रम्प आता अदर कंट्रीबद्दलच्या टॅरिफबाबत काय करतील। बट आता रशिया आणि युक्रेनमधील सर्वात जे उष्णतेची परिस्थिती होती ती कमी होत असताना आपल्याला दिसून येत आहे। तसंच पुढील न्यूज म्हणलं तर इंडियन इकॉनॉमीतून तर इंडियाचं ट्रेड डेफिसिट डिसेंबरमध्ये 21.94 बिलियन डॉलर वरून जानेवारीमध्ये 20.88 बिलियन डॉलर पर्यंत कमी होण्याची शक्यता युनियन बँक ऑफ इंडियाने रिपोर्टमध्ये दाखवली आहे। तर त्यांचे की फॅक्टर त्यांनी सांगितले आहेत की ते बिलीव्ह करतात की जे फिस्कल डेफिसिट आहे, जी इंडियाचे वगैरे फिस्कल डेफिसिटमध्ये सिच्युएशन आहे ती काहीशी इम्प्रूव्ह होऊ शकते इन द मंथ ऑफ जानेवारी। पहिली गोष्ट, जी गोल्ड इम्पोर्ट आहे ते थोडंसं डिक्लाइन होण्याची अपेक्षा आहे, कारण की सध्या गोल्ड प्राइसेस ऑल टाइम हायच्या जवळ पोहोचले आहेत। आणि जेव्हा गोल्ड प्राइसेस वगैरे वाढत असतील तेव्हा साहजिकच ही गोष्ट होऊ शकते, डिमांड जी आहे इन टर्म्स ऑफ वेटेज कमी होऊ शकते। तर एक फेस्टिवल अँड वेडिंग सीझन जस्ट कन्क्लूड झालेला आहे। तर आता डिमांड काही कालावधीसाठी कमी होऊ शकते असं अपेक्षा आहे, कारण आता प्राइसेस वगैरे इन्क्रीज झालेत आणि क्वांटिटी ऑफ डिमांड ही येथे थोडीशी कमी होऊ शकते। स्पष्टपणे जी ग्लोबल मार्केटमध्ये अनसर्टनिटी आहे त्यामुळे आणखी गोल्ड कॉस्टली झालेला आहे, त्यामुळे गोल्डची डिमांड आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे। ऑइलचे ट्रेड डेफिसिट आता वाढत आहे। काल ऑइल 1% कमी होऊन सुद्धा देखील ते आपलं डेफिसिट आहे। पण आता ओव्हरऑल पाहिले जर ऑइल प्राइसेस डिसेंबर अँड जानेवारीची तुलना केली तर ओव्हरऑल ऑइल प्राइसेस इन्क्रीज झाले आणि क्रूड इम्पोर्ट जो आहे रशियाकडून 13% मंथ ग्रोथ झालेला आहे आणि सौदी अरेबियाकडून 12% ग्रोथ आहे। आणि आता काही पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये चॅलेंजेस आहेत क्रूड इम्पोर्ट वाढूनही। तर पेट्रोलियम प्रोडक्ट एक्सपोर्टची जी डिमांड आहे ती
तीही कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. तर फॉर डेव्हलप इकॉनॉमी अँड लॉजिस्टिक डिस्क्रिप्शन्समुळे जे सप्लायचे की रूट्स आहेत इन्क्लुडिंग रेड सी, येथे एक पेट्रोलियम शिपमेंटमध्ये भरपूर इम्पॅक्टेड वगैरे दिसत आहेत, म्हणजे परिणाम झालेला. आणि ओव्हरऑल आउटलुक अँड कन्सर्नची जर आपण गोष्ट केली तर ट्रेड डेफिसिट थोडं इम्प्रूव्ह होत असेल, होत आहे. याचे हेच कारण वगैरे आहे की गोल्ड इम्पोर्ट जो आहे तो काहीसा कमी होईल. त्यामुळे साहजिकच इंडियाचं जे म्हणजे थोडीशी टेम्पररी रिलीफ वगैरे मिळू शकते. त्यामुळे इंडियाचे इम्पोर्ट बिल वगैरे काहीसं कमी होऊ शकतं. अँड जे इंडियाचे ट्रेड बॅलन्स आहे ते ग्लोबल क्रूड प्राइसेसमुळे इम्पॅक्टेड होऊ शकतं किंवा झालेलं आहे. आणि समतोल वगैरे करण्याचा प्रयत्न आहे. आणि सप्लाय चेनवरही या परिस्थितीचा प्रभाव वगैरे दिसू शकतो. तर पुढे म्हणजे पुढील अपडेट, प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदी यांच्या अमेरिकेतील झालेल्या चर्चेबाबत. तर डोनाल्ड ट्रम्प यावर्षी इंडियासोबत एक फेअर ट्रेड डील्स होण्याची शक्यता आहे त्यांची. आणि जे इंडिया आणि USA जे ट्रेड डेफिसिट आहे त्या रिलेटेड टॉक्सवरती आता कम्प्लिटली फोकस वगैरे असेल. व जे आपलं अपकमिंग ट्रम्प आणि मोदीचे समिट आहे, ज्यात की प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे आणि म्हणजे होणार आहे. आणि त्यांच्या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे की सध्या त्यांचे मीटिंग वगैरे सुरू आहेत व त्या मीटिंगमध्ये यावर फोकस केला जाईल की USचे जे डिफेन्स सेल्स आहे टू इंडिया, तर त्याला जास्त प्रायोरिटी दिली जाईल आणि US टेक्नॉलॉजीलाही प्राधान्य दिले जाईल. तर या गोष्टी करण्याचा US गव्हर्नमेंट प्रयत्न करेल. आणि बोथ साईडलाही यावर काम सुरू आहे. त्यामुळे न्यू डिफेन्स फ्रेमवर्क अग्रीमेंट वर साईन होऊ शकते. त्यामुळे भारताचे स्ट्रॅटेजिक रिलेशन स्ट्रॉंग होऊ शकतं. तर पुढे दीपक नायट्राइटचे रिझल्ट आले. त्यांचा रेव्हेन्यू पाहिलं तर 5.3% डाऊन झालेला आहे इयर आणि क्वार्टर 6.3% डाऊन आहे. व ग्रॉस मार्जिन ही भरपूर कमी झालेला आहे बाय 419 बेसिस पॉईंटने इयर बेसिसवर. व इबिटा मार्जिन ही पडलं आहे. इबिटा पाहिलं तर 44% इयर पडलं आहे आणि क्वार्टर 43% पडलं आहे. त्यामुळे प्रॉफिट आफ्टर टॅक्सही पडलं आहे 51%. ओव्हरऑल कंपनीचे 2 मेजर सेगमेंट आहेत. त्यामध्ये एक ॲडव्हान्स इंटरमिडिएट्स अँड फिनोलिक्स आणि व जे ॲडव्हान्स इंटरमिडिएट्स आहे सेगमेंट त्यामध्ये रेव्हेन्यू पाहिलं तर 18% क्वार्टर म्हणजे या क्वार्टरमध्ये पडला आहे आणि क्वार्टर पाहिलं तर 9% पडला आहे. आणि इबिटा मार्जिन हे थोडं शार्पली पडलं आहे. अँड फिनोलेक्स सेगमेंटने ही काहीसं ठीकठाक परफॉर्मन्स केलेले आहेत, म्हणजे त्या सेगमेंटपेक्षा ह्यांनी चांगले परफॉर्म केले. तर ह्यांच्या या सेगमेंटमध्ये रेव्हेन्यू 1.2% वाढला आहे व मार्जिन ही थोडंसं डाऊन झालेलं दिसत आहे. पण क्लिअरली जे मार्जिनमध्ये प्रॉब्लेम येत असतात म्हणजे आपला दीपक नायट्राइट सारख्या कंपनीसाठी, तर त्यात एक गोष्ट भरपूर क्लिअर असते नेहमी. जनरली जे चायनाकडून एक्सपोर्ट वगैरे केलं जात असतं रिगार्डिंग दिस कमोडिटी, त्यामुळे तो सप्लाय वगैरे वाढत असतो व ग्लोबल मार्केटमध्येही फिनोलेक्सची प्रभाव वगैरे दिसतो सध्या. अँड जो ॲडव्हान्स इंटरमिडिएट्स जो आहे त्यामध्ये सोडियम नायट्रेक्स अँड सोडियम नायट्रेक्टड्स अँड ऑर्डर काही प्रॉडक्ट वगैरे आहेत.
जे की दीपक नायट्रेट वगैरे बेसिकली एक्सपोर्ट किंवा भारतातील इंडियन कंपनीला वगैरे बाकी सर्व इंडियन कंपनीला वगैरे विकतो. त्यामुळे क्लिअरली दिसत आहे करंटली त्यांचे प्राइजेस वगैरे भरपूर प्रमाणात पडली आहेत. त्यामुळे त्यांचे आपलं कमोडिटीज नेचर जे आहे ऑफ द प्रोडक्ट ऑफ दीपक नायट्रेट, त्यामुळे त्यांचा थेट परिणाम कंपनीच्या मार्जिनवर होत आहे व ते दिसतही आहे. तसंच पुढील म्हणलं सिन्को गोल्डने आपले Q3 अपडेट दिले तर त्यांचे रेव्हेन्यू 27% वगैरे वाढला आहे. EBITDA म्हणजे EBITDA पाहिलं तर 56% वगैरे डिक्लाइन ग्रोथ आहे, कारण इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती वाढली आहे लास्ट कॅलेंडर इयरमध्ये. तर त्याचा परिणाम आपल्याला यांच्या प्रॉफिटवर दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीचे EBITDA मार्जिनही कमी झालं आहे 4%, आणि जे लास्ट इयरच्या सेम क्वार्टरमध्ये 11% होतं. तर त्याचे परिणाम ओव्हरऑल ज्वेलर्स कंपनीवर होतील आणि दिसत आहेत. आणि रेव्हेन्यू Q1 पाहिलं तर 40% वाढला आहे म्हणजे या क्वार्टरमध्ये. आणि ज्वेलरी कंपनीकडून अपेक्षा होती, कारण या क्वार्टरमध्ये एक फेस्टिवल सीझन वगैरे जास्त असतं, एक फेस्टिव्ह क्वार्टर वगैरे असतं व EBITDA सिक्वेन्शियली इम्प्रूव्ह झाला आहे 56%. तर Q बेसिसवर तर बऱ्याच बेटर गोष्टी वगैरे दिसत आहेत फॉर सिन्को गोल्ड. व पॅट मार्जिन ही क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रो झालेला आहे. तर पुढील म्हणलं तर आपलं महिंद्रा लाईफ स्पेस रिलेटेड जी की रिअल इस्टेट कंपनी आहे, त्या कंपनीने 1500 करोड रुपीज वगैरे रेज करण्यासाठी ते पाहत आहेत. जे कंपनीने राईट इश्यू थ्रू रेज करण्यासाठी इच्छुक आहे, आणि कंपनीने हे प्लॅन्स वगैरे अनाऊन्स केलेत, पण त्यांनी रेकॉर्ड डेट वगैरे लवकरच ते फायनल करतील, ते आणखी सांगितले नाहीत. आणि कंपनीने म्हणजे रिसेंटली त्यांनी 8.2 एकर्स ऑफ लँड्स अक्वायर सुद्धा केलेली आहे नॉर्थ बेंगळूर रिजनमध्ये. हे त्यांनी त्यांच्या सबसिडीच्या माध्यमातून खरेदी केली आहे. त्याचे डेव्हलपमेंट म्हणजे पोटेन्शियल्स 0.9 मिलियन स्क्वेअर फीट आहे विथ ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यूज. तर ज्यात की रिअल इस्टेटमध्ये त्याला GDV म्हटलं जातं. तर त्याची व्हॅल्यू जवळपास 1000 करोड सांगितली जात आहे. व ही लँड बेंगलोर टू हैदराबाद हायवेच्या जवळच आहे. आणि बेंगलोरच्या मेट्रो स्टेशनपासून फक्त 1.8 किलोमीटरच लांब आहे. आणि यामध्ये एक अंदाजे वगैरे एअरपोर्ट, IT हब्स अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर ही जवळ असू शकतं. तर पुढे जाऊन कोणतेही एक मेजर प्रोजेक्ट वगैरे येऊ शकतं आपलं महिंद्रा लाईफ स्पेसचे, तसे अनाउन्समेंट वगैरे होऊ शकते. तर पुढील म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने एक वोडाफोन आयडियाला म्हटलं आहे की पे करा, म्हणजे 6,091 करोड रुपीज टू बँक गॅरंटी द्या किंवा 5,490 कोटी रुपये कॅश पेमेंट करा असं म्हटलं आहे, म्हणजे 10 मार्चपर्यंत. हे बेसिकली जे शॉर्ट फॉल साईट इंडियन ॲग्रिगेटर्स स्पेक्ट्रम पेमेंट हे 2015ची ऑप्शन वगैरे आहेत. तर त्यांची पेमेंट वगैरे यांना करायची आहे. वोडाफोन आयडिया नियमित चर्चेस राहतो विथ डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम्स, जे की ड्यू वगैरे सेटल करण्यासाठी हे आता हे करू शकतात की ड्यू वगैरे सेटल करू शकतात किंवा करू शकले नसले तर इक्विटीचे कन्व्हर्जन होऊन ते इक्विटीमध्ये ते डेप्ट कन्वर्ट केलं जाऊ शकतं. जे पैसे ड्यू आहेत तेवढ्याच पैशाचे ते गव्हर्नमेंटला वगैरे शेअर इश्यू केले जाऊ शकतात. आता
हे आता घडत आलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे गव्हर्नमेंट वगैरे या कंपनीमध्ये बिगेस्ट शेअर होल्डर झाला आहे. अँड डिसेंबर 2024पर्यंत वोडाफोन आयडियावर टोटल आउटस्टँडिंग डेट्स 2.27 लाख करोड रुपीचं आहे आणि बँक लोन 2300 करोड रुपीचं आहे. अँड आपलं स्पेक्ट्रम अँड AGR ड्यूज जे आहेत तेही भरपूर आहेत. आता त्यांना हे स्पेक्ट्रम्स ड्यूजसाठी वगैरे 12,000 पेमेंट करायचं आहे बँकेला वगैरे आणि 21 करोड रुपयेचे त्यांना हे पेमेंट वगैरे म्हणजे आपलं स्पेक्ट्रेल्स याचं पेमेंट वगैरे डिसेंबर 2025पर्यंत करायचं आहे. सध्या त्यांना हे पेमेंट वगैरे पे करावं लागणार आहे. येथे काही प्रॉब्लेम झाले तर डेब्ट टू इक्विटी वगैरे कन्व्हर्जन होऊ शकतं. आता गव्हर्नमेंटकडे 23% शेअर वगैरे आहेत वोडाफोन आयडियाचे आणि आदित्य बिर्ला ग्रुपकडे अराउंड 15% वगैरे शेअर आहेत. व आपण यांचे लास्ट क्वार्टरचे नंबर पाहिले तर तेवढे काही खास नाहीत, पण लॉस जो आहे थोडासा कमी झाला आहे आणि रेव्हेन्यू फॉर ऑपरेशन फक्त 4% वाढले आहेत या रिसेंटली क्वार्टरमध्ये. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.